मुंबई उच्च न्यायालयाने 12 एप्रिल 2026ला असा निकाल दिलेला आहे की एखादी महिला कर्मचारी किंवा सहकारी हिच्या छातीकडे किंवा स्तनाकडे एकटक पाहणे हा अनैतिक कृती आहे किंवा बेशिस्त आहे, परंतु हा गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा ठरत नाही. याच्याबाबत असा हा निर्णय देण्याचं कारण काय? तर IPCच्या 354C याच्याप्रमाणे व्हायरिझम म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे चोरून पाहणे हा एक गुन्हा आहे. परंतु परंतु आता एखाद्या स्त्रीकडे असं पाहणे हा फौजदारी जो गुन्हा आहे याच्यामध्ये ते येऊ शकत नाही. याचं कारण असं काय? तर IPCच्या 354C याच्यामध्ये व्हायरिझम पण हा एक गुन्हा आहे. परंतु न्यायमूर्ती जे आहेत ते अमित बोरकर यांनी हे पण स्पष्ट केलं की एखादी कायदा बनतो त्याच्यामध्ये प्रत्येक सेक्शनला एखादे डेफिनेशन असते, त्या कॅरेक्टरिस्टिक असतं की ह्या कृती त्या केल्या तर तो गुन्हा होणार. परंतु 354C IPC जे आहे याच्यामध्ये ही जी कृती आहे ती गुन्हेगारी स्वरूपाची त्याच्या खालीही येत नाही. म्हणजे हा गुन्हा कधी धरला जाईल तर एखादी महिला प्रायव्हेटली खाजगीरित्या काहीतरी कृती करत असेल आणि तिच्याकडे तुम्ही चोरून बघत असाल किंवा त्याचं रेकॉर्डिंग करत असाल, तेव्हा हा व्हायरिझम हा गुन्हा त्याला लागू होतो. परंतु ह्या केसमध्ये असं आहे की ही जी महिला आहे तिने FIR दाखल केलेली होती पोलीसमध्ये आणि त्या महिलेने असं सांगितलेलं होतं की ऑफिसची विमा कंपनीत ती महिला कामाला होती आणि त्या मीटिंगच्या दरम्यान तो अधिकारी तिच्या छातीकडे एकटक बघत होता आणि त्यासाठी तिने 354C खाली FIR दाखल केलेली होती. परंतु ह्यांनी असं सांगितलं की हे सगळं मीटिंगच्या दरम्यान चालू होतं, म्हणजे पब्लिकली होतं. ह्याच्यात ती महिला प्रायव्हेटली कुठलीच कृती करत नव्हती. त्यामुळे हा जो सेक्शनखाली फौजदारी गुन्हा करायचा असेल तरी ही प्रायव्हेटली खाजगीरित्या ती कृती होत असली पाहिजे. याच्यात रेकॉर्डिंग करत असेल किंवा तो चोरून पाहत असेल तर यातली कुठलीही त्याच्यात कृती नसल्यामुळे हा जो फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ह्या कृतीसाठी तो लागू होत नाही, असा त्याचा अर्थ आहे. जर कोर्टाने या प्रकरणी जी FIR दाखल केलेली होती ती रद्द केली. का तर ही जी कृती आहे त्या अधिकाऱ्याने केलेली ती याच्या खाली येत नसल्यामुळे कोर्टाने FIR रद्द केली आणि म्हणजे जनरली असं डिस्कशन असतं की बाबा एखादी कंपनी अशा प्रकारच्या बेशिस्त किंवा गैरवर्तन करण्यासाठी एखादी कमिटी नेमते, अंतर्गत कमिटी असते, त्याच्याखाली ही तक्रार केली असती तर ती सॉल्व्ह होऊ शकते. तर ह्या फौजदारी स्वरूपाचा गुन्हा काही त्याच्यावर लागू शकणार नाही.